नमस्कार, मी डॉक्टर अनघा कुलकर्णी. हॅपी अँड हेल्दी लाईफ ॲट होम या आपल्या चॅनलवरती हेल्थ टिप्स असतात, ब्युटी टिप्स असतात, तसंच मोटिवेशनल टॉकसुद्धा असतात. चला आज गप्पा मारूया जराशा पुन्हा एकदा एका महत्त्वाच्या विषयावर. मन नाराज आहे आज, त्यातनं बाहेरच पडेना. मग म्हटलं की चला आज जरा फ्रेश व्हावं. त्यामुळं आधीच्या सगळ्या कपाटातल्या साड्या काढून वरती गाठोड्यात बांधून ठेवल्या आणि वरच्या सगळ्या बॅगांमधल्या साड्या आता काढल्यात. त्यातली ही एक साडी आहे. हे जे ब्लाऊजचं जे डिझाईन आहे ना, मला हा गळा मोठा वाटला, आज नव्हे पूर्वी. मग त्यावेळेला मी हे दुसरं एक त्या टेलरिंग मावशीकडे जाऊन हे तुकडे शोधून आणून हे घरच्या घरी असं मी पॅच केलेलं आहे. कसं वाटतंय? छान वाटतंय? चला, जाणून बुजून मी उत्साह आणलेला आहे आणि तुमच्याशी गप्पा मारणार आहे. नमस्कार, मी डॉक्टर अनघा कुलकर्णी. हॅपी अँड हेल्दी लाईफ ॲट होम हे आपल्या चॅनलवरती हेल्थ टिप्स असतात, ब्युटी टिप्स असतात, तसंच मोटिवेशनल टॉकसुद्धा असतात. परवा मी एका कार्यक्रमाला गेले होते. त्या ठिकाणी मुद्दाम त्यांनी हे म्हणून दाखवलं माझ्यासमोर. ते म्हणले, हे तुम्ही म्हणता ते फार छान वाटतं. माहीत नाही मला छान वाटतं की, पण मी म्हणते कारण की त्याशिवाय माझी सुरुवातच होत नाही, किक बसत नाही मला. गाडीला कशी किक बसावी लागते तशी मला किक बसत नाही. मी तुम्हाला काय म्हटलं होतं की आज जाणून बुजून उत्साह आणलेला आहे. उत्साह नाही आहे, विषय आहे डोक्यामध्ये, पण ठीक आहे. चला बघा, त्यामुळे जरासं चेंज करण्याचा प्रयत्न केलेला आहे. मागे सगळे डबे ठेवले होते स्टीलचे, ते मागे ढकललेले आहेत फ्रीजवरचे, आणि काहीतरी आणून तिथं ठेवलेलं आहे, जेणेकरून जरा बदल करावा असं मनात आलं. म्हणून बदल होईना झालाय आज. उत्साह नाही, नाराज झालेलं आहे मन, नैराश्य आलेलं आहे. आणि त्याला कारण म्हणजे तुम्हाला सांगते की आमच्याच एका रिलेटिव्हमध्ये आत्ता अलीकडच्या काळामध्ये हार्ट अटॅक याच्यामुळे अकाली आम्हाला आमचे अगदी जवळचे नातेवाईक सोडून गेले. दैवाज्ञा झाली त्यांना. फारच लहान वय हो. मला तर आजकाल कोणी 49 वय म्हटलं की नाही, मला धडकीच बसायला लागली. 49 वयाला अलीकडे ह्या 15 दिवसामध्ये 3-4 जण गेली, स्त्रिया पण आणि पुरुष पण. वय वर्षे 49. जणू काही त्या ठिकाणी असा सेन्सर लावलेला आहे 49व्या वर्षाला. आणि 49व्या वर्षाला मी बघितलं, माझं वय किती नाही, मग मी 49 ओलांडलेलं आहे. पण पहिल्यापासून मी बघितलेलं आहे की साधारणतः 49, 50, 51, 52 हे जरासं घातकच आहे बरं का वय. तर तुम्हाला सांगणार होते की आपल्याला ना आजकाल सगळ्यांच्याच याच्यामध्ये ऐकिवात यायला लागले की काय झालं अटॅक, काय झालं अटॅक. वय किती 29, वय किती 35, वय किती 40, वय किती 50, वय किती 60, वय किती 70. सगळं छान होतं हो, पण अचानक सकाळी उठले आणि अटॅक आला. नेलं हॉस्पिटलमध्ये, 1 दिवस ॲडमिट केलं, परंतु काही उपयोग झाला नाही. हे असंच सगळं ऐकायला मिळतंय आणि खूप वाईट वाटतं, मन नाराज होतं. समजा एखादा व्यक्ती आजारी पडून गेली तर आपल्या मनाची तयारी होते की आपण म्हणतो की नाही बाबा, आजार होता खूप आणि त्या वेदनातून त्यांची मुक्ती झाली असं आपण एक वेळ म्हणू. पण तरीसुद्धा कसं, ती व्यक्ती असते, ती घराचं एक शोभा असते हो. त्यामुळे घराला ती व्यक्ती त्या ठिकाणी पाहिजेच, नाही तर पोकळी निर्माण होते. पण हे हार्ट अटॅकचं आजकाल फार चाललेलं आहे. आणि नुसतंच नव्हे तर ह्या हार्ट अटॅकचं कळत पण नाही आहे. आपण म्हणतो काही नाही, अटॅक आला त्यावेळेला एकदमच शुगर वाढली होती, एकदम BP वाढला होता आणि अटॅक आला. आणि मग त्याच्यानंतर मग कोणी म्हणतं अँजिओप्लास्टी केली, पुढे 6 महिने राहिले. काही वेळेला सगळे कोणी म्हणतं की नाही, अँजिओप्लास्टी करून सुद्धा उपयोग झाला नाही. तर हे असं का? मला असं वाटलं की जरा बोलूया आपण. मी तर फार पेशंट बघितलेले आहेत असे.
कारण एकदा अँजिओप्लास्टी झाली वगैरे की नाही, किंवा त्याच्यानंतर आयुर्वेदिक औषध घेण्यासाठी सगळेजण जातात की आम्हाला काहीतरी आयुर्वेदिक घ्यायचं आहे, आता आयुर्वेदिक घ्यायचं आहे, हे त्यांच्या डोक्यात असतं, पुन्हा अटॅक येऊ नये म्हणून. मी तुम्हाला एक सांगू का, ही अटॅकची सुरुवात जी आहे ना, पटकन माणूस म्हणतो काही नव्हतं त्यांना, अचानकच अटॅक आला. अटॅक अचानक कसा येईल? जेव्हा तो रक्तपुरवठा हृदयाला बंद होईल, कमी होईल पण नाही, बंद होईल, क्षणभर का होईना, त्यावेळेलाच तो अटॅक येणार ना. त्याला काहीच कळत नाही काय करावं, त्यामुळे सगळेच अवयवांचा रक्तपुरवठा थांबतो ना, त्यामुळे तो अटॅक येतो. मग ह्याची सुरुवात काहीतरी आधीपासून होत असणार. खरंच की आपण जर का मागे बघितलं ना, की आपण म्हणतो नाही अलीकडे अटॅकचं प्रमाण वाढलंय, अटॅकचं प्रमाण वाढलंय. का वाढलंय हो? जेवणाखाण्यातली अनियमितता. जेवतो माणूस व्यवस्थित, वेळेला जेवत नाही. म्हणजे 12-12:30 वाजता किती जणांचं जेवण होतं? माझंच आता हे बघा 1:30 वाजून गेलेला आहे, पण तरीसुद्धा अजून मी जेवायच्या मूडमध्ये नाही आहे. म्हटलं आज पहिला गप्पा मारूया. म्हणजे माझं जेवण व्हायला 2 वाजणार. ही काय वेळ आहे काय जेवायची? साधारणतः 12पर्यंत आपण जर का जेवलं तर त्या शरीराला, त्या अवयवांना पुढचं काम करायला सोपं होतं, पण आपण तो नाही विचार करत. आता खरं तर भूक लागून गेलेली असणार, मग ते पित्त कमी असणार, ॲसिड कमी असणार, पाचकस्त्राव कमी असणार पोटामध्ये, मग आम्ही जेवणार. मग ते जेवलेलं अन्न कसं व्यवस्थित पचणार? बरं, आपल्याला काय वाटतं दुसऱ्या दिवशी संडासलं झालं म्हणजे आपलं जेवण व्यवस्थित पचलं, असं थोडी आहे. त्या शरीरामध्ये जेवलेल्या अन्नातले सगळे पोषक मूल्य, पोषक द्रव्य ही व्यवस्थित शोषली गेली पाहिजेत. तसं होत नाही. मग आता काय होणार? मी आता ह्या वेळेला जेवले, माझंच उदाहरण देते की मेन भूक लागून गेलेली आहे. आता ते रोजच्या सवयीमुळे मी जेवणार, उद्या मला सगळं व्यवस्थित, टॉयलेट बिलेट व्यवस्थित होणार, पण शरीरामध्ये काही डिफिशियन्सी व्हायला सुरुवात होतात. अगदी मी तुम्हाला म्हणेन की व्हिटॅमिन डेफिशियन्सीच आपण फक्त घेऊया, बाकीचं सोडून देऊ. म्हणजे काही डिफिशियन्सी होणार, काही पोषण मूल्य जी आहेत, पोषण द्रव्य जी पाहिजे ती मिळणार नाहीत, आणि त्या पचन व्यवस्थित झालं नाही, त्यामुळे व्यवस्थित म्हणजे अपाचक पदार्थ जास्त राहणार. माझ्या शरीरामध्ये आता अपाचक म्हणजे त्याला आपण मग न पचलेले पदार्थ जे बाहेर टाकायचे आहेत शरीरामध्ये, ते योग्य वेळेला योग्य प्रकाराने बाहेर टाकले जाणार नाही, कारण की मी चुकीच्या वेळेला जेवण घेतलेलं आहे. चुकीच्या वेळेला जेवण घेतलं, त्याच्यानंतर मग रात्री झोपही नीट होत नाही माझी. मग कारण की आपण हल्ली मोबाईलमुळे नाहीच झोपत आहे, कोणीच झोपत नाही व्यवस्थित, कोणीच झोपत नाही आहे. म्हातारे नाहीत, तरुण नाहीत, कोणीही व्यवस्थित झोपत नाही, वेळेला झोपत नाही. पूर्वी 10 म्हणजे फार व्हायचं हो, 10-10:30 म्हणजे फार व्हायचं. आता 10-10:30 आपण झोपायला जातो आणि त्यावेळेला आपण मोबाईल हातामध्ये घेतो, आणि मग मोबाईल हातात गेल्यावर पुढे तास 1.5 तास असा निघून जातो, 11:30 वाजून जातात, आणि त्यावेळेला असं वाटतं की आता आपण झोपूया, तरीसुद्धा थोडंसं काहीतरी बघूया म्हणून 12 वाजता झोपायला लागले. 12 वाजले झोपायला. सकाळी ज्यांना कामाला जायचं असतं त्यांना वेळेत जावं लागतं, जे कामाला जात नाहीत किंवा जे घरातून काम करतात ते उशिरापर्यंत झोपतात, म्हणजे झोपेची सायकल ही आपली चुकली. त्यामुळे व्यवस्थित न पचलेले जे पदार्थ होते ते शरीरामध्ये, रक्तामध्ये फिरत राहिले, आणि ते फिरत राहिलेले रक्तातले पदार्थ काही वेळेला ते ब्लॉकेजेस निर्माण करतात. चुकीच्या पद्धतीने खाल्लेले पदार्थ, आपण त्याला फॅट्स म्हणूया, कोलेस्ट्रॉल वाढलं म्हणूया, आपल्या रक्तवाहिन्यांच्या ज्या भिंती आहेत, रक्तवाहिन्यांची जी आपण म्हणतो की भिंती ज्या आहेत त्या कडक होतात, इलॅस्टिसिटी त्याची कमी होती, कारण की नको असलेले पदार्थ त्यातनं वाहत जातात आणि ते पुढे वाहत नाही गेले की त्याच्यामध्ये साठून राहतात. साठून राहिले की त्याची इलॅस्टिसिटी कमी होणार. बरोबर आहे ना साधं? मग त्या इलॅस्टिसिटी कमी होते, मग त्यामुळे पंपिंग कमी होतं, पूर्णपणे व्यवस्थित रक्त पोचवलं जात नाही हृदयाला, आणि हृदयाकडून सर्व शरीराच्या अवयवांकडे रक्त व्यवस्थित पोचवलं जात नाही. रक्त व्यवस्थित पोचवलं जात नाही, त्यामुळे पोषण द्रव्य जी आहेत, ज्याला आपण विटॅमिन्सच म्हणू सोपं, ती व्यवस्थित सर्व अवयवांपर्यंत पोचत नाही.
आणि मग आपण म्हणतो की अटॅक आला, अचानक अटॅक आला. अचानक आला का हा अटॅक? त्याच्या आधी काही महिने, काही दिवस, काही वर्ष ही प्रोसेस शरीरामध्ये चालू होते. काही वेळेला अटॅक येतो, काही वेळेला एकदमच आपण म्हणतो ना की कुणाला फिट्स येतात, कुणाच्या मेंदूला रक्तपुरवठा होत नाही, मग त्यामुळे पॅरालिसिस येतो. आपण म्हणतो ना डावी बाजूच गेली, उजवी बाजूच काम करण्यात झाली. अचानक काही वेळेला लोकांना दिसायचं कमी होतो, अचानकच अंधारी यायला लागते. काहींना लो बीपी होतो, काहींना हाय बीपी होतो. म्हणजे ह्या सगळ्यांच्यामुळे आता शुगरचं तर तुम्हाला सगळ्यांना माहितीच, कुणाचे हार्मोनल इम्बॅलन्स होतात. मग हे सगळं कशामुळे होतंय? आपलं एकतर चुकीचं खाणं पिणं, व्यायामाचा अभाव, दुसरं म्हणजे झोप नाही. कारण जे छान झोप झाली की सगळे हे जे प्रकार आहेत ना, की जे खाल्लेलं पचलेलं नाही आहे किंवा टेन्शन आलेलं आहे, त्यामुळे नको असलेले टेन्शन आल्यामुळे सुद्धा नको असलेली द्रव्य, हार्मोन्स, केमिकल्स ही रक्तात सोडली जातात, ती सुद्धा बाहेर टाकली जात नाहीत. मग ती फिरत राहतात ही सगळी. आपल्याला स्ट्रेस एक आहे, मानसिक ताण आहेत, शारीरिक ताण आहेत. व्यायाम वेगळा, शारीरिक ताण वेगळे. आपण जे काय आजकाल काम करतोय ते व्यायाम मुद्दाम जाऊन करावा लागतो, पण शारीरिक ताण म्हणजे आपण जे काही काम करतो ते शारीरिक ताणामध्येच जातं, ते काय व्यायामामध्ये जात नाही. तर त्यामुळे हे शारीरिक फिजिकल ताण, मेंटल त्रास म्हणजे स्ट्रेस, जेव्हा तुम्हाला मेंटल स्ट्रेस येतो त्यावेळेला हा सारखा येतच असतो तुम्हाला. अगदी क्षणाक्षणाला आपण स्ट्रेसमधनं जात असतो. मग त्यावेळेला तो स्ट्रेस कमी करण्यासाठी किंवा त्या स्ट्रेसला फाईट करण्यासाठी मेंदूमधनं काही कॉर्टिसॉल नावाचे केमिकल्स म्हणा, हार्मोन्स म्हणा बाहेर पडतात. आणि मग त्यामुळे मग ते काम ते सातत्याने जेव्हा बाहेर पडत राहतात तेव्हा त्याचा परिणाम आपल्या हार्टवर होतो, पाल्पिटेशन होतो, धडधड धडधड जोरात होतो, लिव्हरवर होतो, मेंदूवरती होतो, किडनीवरती होतो, रक्तावरती होतो, रक्तवाहिन्यांच्या वरती होतो, मज्जातंतूंवरती होतो. म्हणजे बघा ह्या किती गोष्टी असतात आणि ह्या गोष्टी सातत्याने आपल्या शरीरात घडत असतात. आणि तुम्ही म्हणाल की मग शुगर वाढलेली कशी कळत नाही, बीपी वाढलेला कसा कळत नाही? अहो, आपल्या शरीराची ताकदच आहे, विल पॉवरच आहे तेवढी, आपल्याला फिजिकल स्ट्रेंथ आहे. आपल्याला जोपर्यंत आपल्या शरीराची ताकद त्याला साथ देत असते किंवा त्याला फाईट करत असते, तोवर आपल्याला ह्या सगळ्या ज्या वाढलेल्या गोष्टी असतात शरीरामध्ये त्याचं आपल्याला काही कळतच नाही. आपलं शरीर काम करत राहतं. म्हणजे ह्या आपला जो एफडी आहे म्हणूया आपल्याला शरीरामध्ये, आणि ती एफडी जी आहे ती आपण खर्च करत राहतो आणि एक दिवस ती अचानक सगळं कमी म्हणजे ती संपते आणि मग त्यावेळेला अटॅक येतो. आपल्या शरीराची ताकदच संपते. अहो, मी तर तुम्हाला सांगते, कितीतरी लोकांना बघितलेलं आहे. आमच्याच घरामध्ये आमचे मिस्टर, काका तुमचे, पहाटे 3 वाजता उठतात, 9 वाजता झोपतात छान मस्त, पण 3 वाजता, आणि हे त्यांचं लग्न झाल्यापासूनच आहे. मग त्यांच्या शरीरामध्ये पहाटे 3 वाजता उठतात का? आणि मग त्याच्यानंतर पूर्वी व्यायाम करायचोय, वॉकिंगला जायचोय, आता तसलं काय करत नाही. आता नुसतं जिंदाबाद ह्याच्यावरच असतात. काय सगळ्या लोकांचं असं झालेलं आहे. मग त्याचा परिणाम शरीरावर होणारच ना. शरीरावर होणार, मेंदूवर होणार, महत्वाच्या अवयवांवर होणार. तर हे सगळं जेव्हा होत असतं झोपेवरती होणार. मग ह्या सगळ्यांच्यामुळे हे एक दिवस अचानक आपल्याला दगा देतं. आपल्याला असं वाटतं, काय बाई तरुण मुलगा होता, कसं काय अटॅक आला? त्याच्या शरीरामध्ये किती आतमध्ये घडामोडी घडत होत्या ह्या कुठं कळतात? बऱ्याच वेळेला असं होतं की रक्ताची तपासणी केली जाते किंवा आपण दर वर्षाला जाऊन एखाद्या कॅम्पमध्ये जाऊन सगळी रक्ताची तपासणी करून येतो, सगळं छान असतं. दुसऱ्या दिवशी माणूस अटॅकने जातो. आदल्या दिवशी तर सगळं ओके होतं. अहो, सगळ्या रक्ताच्या तपासण्या होत्या, पण ह्या आतल्या ज्या घडामोडी आहेत ह्या आपल्याला कुठे माहिती आहेत? ह्या नाहीच कळत. मग आपण काहीतरी कशाला तरी म्हणतो की काय करणार, नशीब काय करणार, त्याचं तेवढंच लिहिलं होतं. बरोबर आहे, हे तर असणारच आहे, त्यात काही प्रश्न नाही. पण हा जो अटॅक आहे, आपण म्हणतो देव नेताना काहीतरी कारण घडतं म्हणून तो एक अटॅक म्हणून आलेला आहे आजकाल. नाही, हा आजकाल नाही, हा पहिल्यापासून आहे.
पण आजकाल वाढलेला स्ट्रेस, मानसिक ताण, करिअरची धडपड, स्पर्धा, ह्या नवीन युगातलं हे सगळं खाणं पिणं म्हणजे हे सुद्धा पिणं सगळं चाललं त्याच्यामध्ये बरं का. पुरुषांच्या मध्ये बायका पण हल्ली करायला लागलेत. तर पण कसं होतं, बायकांचं दर महिन्याला जी त्यांची MC होते, पाळी होते, त्यामुळे बरेचसे नको असलेले द्रव्य त्यांच्या रक्तातून निघून जातं. त्यामुळे त्यांना जरा अटॅक कमी येतो. पण पुरुषांना हा अटॅक भरपूर म्हणजे जास्त प्रमाणामध्ये येतो. तर मग त्याच्यासाठी मग बऱ्याच वेळेला काय होतं की अटॅक म्हणून आता आमच्याही घरात आमच्या नातेवाईकांमध्ये असंच झालं. आणि मग ते थोडासा मनावरती ताण आला, त्रास झाला. अकाली जर का असेल, आपल्यापेक्षा खूप लहान लहान मुलं आहेत आणि ती अशी आपली भावंड आहेत आणि ती अशी जात आहेत, वाईट वाटतो. काही वेळेला निर्व्यसनी असतात तरीसुद्धा त्यांच्या बाबतीमध्ये असं जेव्हा घडतं की मग आपण उगाचच म्हणायचं, पण त्यांना जो आतमध्ये स्ट्रेस आहे, त्यांच्या खाण्यापिण्या, त्यांची शरीराची ते व्यायाम किती करतात किंवा ते त्यांना मेडिटेशन वगैरे हे करणं फार मस्ट आहे हो. पण नाही, आपण करत नाही मेडिटेशन. आम्ही कुठं आयुष्यभर केलं हो, आत्ता अलीकडे आम्ही शाणे झालेलो, खरं सांगते. तसंच आहे ना. तर त्यामुळे कसं तरुणपणी ह्या सगळ्या गोष्टी केल्या जात नाहीत. त्यामुळे हे अचानक अटॅक यायचं प्रमाण वाढलेलं आहे. काहींच्यामध्ये अँजिओप्लास्टी होते. अँजिओप्लास्टी झाल्यानंतर पण सुद्धा काहींना 6 महिने वर्ष बरे जातात, त्यानंतर पुन्हा अटॅक येतो. मग अँजिओप्लास्टी झाली, एवढे स्टेंट घातलेले आहेत, तरीसुद्धा कसं काय हे सगळं होतं. सगळे स्टेंट घालून सगळं हृदयाचे रस्ते सगळे मोकळे केलेले आहेत, ब्लॉकेजेस काढलेले आहेत. हल्ली पूर्वी लोकांना एवढे ब्लॉकेजेस सापडत नव्हते. हल्ली 7-8 असे ब्लॉकेजेस असतात, माहिती आहे का. तर हे सगळे जे ब्लॉकेजेस काढलेले आहेत, स्टेंट घातलेले आहेत, तरीसुद्धा का होतं, तर जरी स्टेंट घातलेले आहेत, ब्लॉकेजेस काढलेले आहेत, तरीसुद्धा त्या व्यक्तीची जीवनशैली सेमच राहते, बदलत नाहीच. म्हणजे मानसिक ताण, शारीरिक ताण सगळे सेमच. फक्त बदलतं काय, औषधं. पण ती सुद्धा औषधं वेळेत घेतली पाहिजेत, योग्य प्रकाराने घेतली पाहिजेत. आणि त्या औषधांच्या सोबत थोडासा जीवनशैलीमध्ये फरक केला पाहिजे. मेडिटेशन केलं पाहिजे, काही आपल्या लाईफस्टाईल बदलली पाहिजे, झोप वेळेवर सुरू केली पाहिजे, जेवण वेळेवर घेतलं पाहिजे. आता तुम्हाला मी सांगते की ज्यांना शुगर आहे, BP आहे, हार्टचा प्रॉब्लेम आहे, ज्यांना औषधं सुरू आहेत, त्यांचं सगळं खाणं पिणं फार छान असतं बरं का, मस्त असतं. मग पुन्हा ते व्यायाम पण करत असतात सगळे. परंतु जो मानसिक ताण जो आहे तो घ्यायची जी सवय आहे माणसाला, ती कमी होत नाही. कितीही शहाणपण शिकवा, होत नाही. त्यासाठी रोजच्या दिवसाला सकाळ संध्याकाळ मेडिटेशनला बसणे हा एकच पर्याय आहे. सकाळ संध्याकाळ फिरायला जाणे एकच पर्याय आहे. सोशल कॉन्टॅक्ट टिकवून ठेवणे, गप्पा मारणे बाहेर जाऊन, हे एकच आहे त्यावरती पर्याय. जर का तुम्ही बाहेर जात असलात, फिरत असलात, गप्पा मारत असलात, 4 लोकांशी भेटत असलात, तर तुमचं मन मोकळं होतं, जरासे हे स्ट्रेस कमी होतो, ताण कमी होतो. आणि जे काही हे कॉर्टिझॉल किंवा हे स्ट्रेस हार्मोन्स जे सिक्रेट झालेले असतात आणि त्याच्यामुळे जे आपल्या महत्त्वाच्या अवयवांवरती जो परिणाम झालेला असतो, ते जरासे दुर्बल झालेले असतात, कमकुवत झालेले असतात. त्याला ताकद द्यायचं काम हे करत असतं. सोशल कॉन्टॅक्ट्स, गप्पा, नियमितपणे हिंडणं फिरणं, नुसतंच पथ्य करणं आणि औषधं घेणं हा त्यातला नाही. पथ्य तर केलंच पाहिजे, औषधं तर घेतलीच पाहिजेत, पण हे त्याबद्दल केलंच पाहिजे. मानसिक ताण हा सगळ्यात महत्त्वाचा आहे. शरीराबद्दल आपण काही ना काहीतरी बदल घडवून आणतो, आपण औषधं घेतो, परंतु मनासाठी आपण जाणून बुजून त्याच्यासाठी काहीतरी करावं लागतं. आणि तो मानसिक ताण कमी करण्यासाठी मी तर तुम्हाला नेहमी म्हणत असते की अध्यात्माची आवड लावून घ्या, अध्यात्माची ओढ लागली पाहिजे. सुरुवातीला तुम्हीच ठरवा की नाही आपण म्हातारे झालो. तरुणांनी पण म्हणा, तुम्हाला कोण मस्त म्हणू देत, पण हल्ली हे जे भजन क्लब्स किंवा हे सगळं आहे ना, ह्याच्यासाठी जा. इतर सगळं तुम्ही काय करायचं ते करा. परंतु समजा तुम्ही अल्कोहोल घेत असलात, स्मोकिंग घेत असलात, निरनिराळ्या गोष्टी व्यसन करत असाल, तर त्याच्यामुळे पुन्हा तुम्हाला सगळं होणारच ना. मग त्या सगळ्या गोष्टीसुद्धा तुम्ही आटोक्यात
ठेवल्या पाहिजेत. एवढंच नव्हे, आटोक्यात नाही, हे सगळं बंदच केलं पाहिजे. कारण ह्या सगळ्यांनी तुमच्या शरीरावरती ताण येतो, मनावरती ताण येतो. शरीरावर ताण आला की मनावर येतो, मनावर आला की त्याचा शरीरावर येतो. तर यासाठी जेव्हा मी आता अलीकडे हे सेवा सारखे पेशंट बघते, ऐकते, तेव्हा मन सुन्न हे होतंच. कारण की कुठेतरी अकाली जेव्हा या गोष्टी होतात तेव्हा आपल्याला खूप त्रास होतो, खरंच त्रास होतो. पण त्या त्रासाचा सुद्धा ताण हा जो आहे ना, तो शरीरावर येतोच. म्हणजे तुम्हाला कुठलंही झालं काम, म्हणजे फार लोभीपणा केला, फार राग केला, फार शोक केला, फार वाईट वाटून घेतलं, ह्या सगळ्या निगेटिव्हिटीज आहेत ना ह्या, आणि ह्याच्यामुळे शरीरावरती ताण हा येतोच. तर ह्याच्यासाठी मुद्दाम मला सांगावं असं वाटलं की हे आजकाल सगळीकडे खूप दिसायला लागले, खूप दिसायला लागलेलं आहे. हार्ट अटॅकचं प्रमाण प्रचंड वाढलेलं आहे. तर हे सगळं होणारच आहे. पण त्याच्यासाठी प्रत्येकाने लक्षात ठेवा, तुमच्या शरीराच्या बरोबर मनाचीही काळजी तुम्ही घेतली पाहिजे. शरीरासाठी तुम्ही औषधं खाता, पण मनासाठी सुद्धा तुम्ही थेरपीज केल्या पाहिजेत. त्या म्हणजे तुम्ही मन आनंदी ठेवण्यासाठी तुम्हाला काय काय करता येईल. मी तुम्हाला नेहमी सांगत असते, हिंडायला जा, फिरायला जा, स्वतःला मस्त ठेवा, खाणं पिणं छान खा, भरपूर खा, काही हरकत नाही, पण छान खात राहा. खाल्ल्याने सुद्धा मनाला आनंद होतो. हिंडायला जा, फिरायला जा, लोकांच्यात राहा, मैत्रिणींच्यात राहा. तुमचे ग्रुप्स बदलणार आता. पूर्वी जे माझे मैत्रिणींचे ग्रुप्स होते ते आता राहिले नाहीत. पण मी स्वतःला बदल केला, स्वतःच्यात बदल केला, आणि मी आता आनंदी राहायचा प्रयत्न करते. तर तसं तुम्ही सुद्धा केलं पाहिजे सगळ्यांनी. आणि हे जे होतंय ना, ह्या सगळ्यामध्ये तरुणांनी सुद्धा हा बदल करून घ्यायला पाहिजे. नुसतंच मी तर किती जणांच्यात बघायला लागलो, अँजिओप्लास्टी झाली तरुणांच्यामध्ये. त्यांनी त्यांची लाईफस्टाईल चेंज करायलाच पाहिजे. एवढंच नव्हे तर त्यांनी त्यांचे जे वर्क शेड्यूल आहे हे जरी तुम्हाला बदलता आलं नाही तरी त्या वर्क शेड्यूलचा तुम्हाला जो त्रास होतो शरीरावर आणि मनावर, तो निगेटिव्ह करण्यासाठी, तो काढून टाकण्यासाठी जे काही तुम्हाला मेडिटेशन करावं लागेल, वॉकिंगला जावं लागेल, किंवा म्हणजे आठवड्यातून 2 दिवस का होईना जरा ह्या सगळ्यातनं बाहेर पडायचं, चेंज झाला पाहिजे. ह्या सगळ्या गोष्टी तुम्ही केल्याच पाहिजेत तरुणांनो, केल्याच पाहिजेत. नुसतं काम 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 आणि त्याचा टेन्शन, स्वतःला टेन्शन, घरादाराला टेन्शन, असं जर का करत बसलात ना तर तुम्हाला तर त्रास होईलच, पण घराला सुद्धा त्रास होईल. आणि हे बघा, हे शेवटी एखादी व्यक्ती जेव्हा जाते तेव्हा ती निघून जाते, तिचं काहीच अडत नाही. पण मागच्यांचं खूप सारं अडतं. काही जबाबदाऱ्या पडतात, कर्तव्य वाढतात, जबाबदाऱ्या वाढतात, आणि हे सगळं खूप त्रासदायक आहे. तर त्यामुळे मी सगळ्यांना सांगेन की स्वतःकडे लक्ष द्या, स्वतःच्या तब्येतीकडे लक्ष द्या. ते फार महत्त्वाचं आहे. तब्येत म्हणजे फक्त शारीरिक तब्येत नव्हे, मानसिक तब्येतसुद्धा, मनाची सुद्धा काळजी घ्यायला पाहिजे. तुम्ही आनंदी राहायला शिकायला पाहिजे, लेट गो करायला शिकायला पाहिजे, दुर्लक्ष करायला शिकायला पाहिजे. ह्या सर्व गोष्टी जेव्हा तुम्ही कराल तेव्हाच ते अटॅक येईल न येईल हे सगळं सोडून द्या, पण अटॅकची भीती कमी होईल. आणि दुसरी गोष्ट म्हणजे, समजा तुमचे हार्ट म्हणजे ऑपरेशन झालेलं आहे, बायपास झालेली आहे, अँजिओप्लास्टी झालेली आहे, तर पुन्हा अटॅक येऊ नये म्हणून काय करायला पाहिजे, तर आपलं मन आनंदी ठेवायला पाहिजे, आणि शरीराची आणि मनाची दोघांची काळजी घ्यायला पाहिजे, आणि घ्यायलाच पाहिजे.